हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऋतुजाज रेसिपी। आज आपण बनवणार आहोत एकदम हटके, चीजी आणि मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा चीजी व्हेज स्टफ पराठा रोल। तर चला सुरुवात करूया। कुकरमध्ये 2 बटाटे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून 2 शिट्टी होऊ द्यायची आहे। तोपर्यंत पराठ्याचा डो बनवून घेऊया। त्याकरिता एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान डो बनवून घ्यायचा आहे। हा डो आता थोड्या वेळ झाकून ठेवूया। तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। तर बटाटे छान उकडून तयार आहे। हे बटाटे आता काढून घेऊया। हे बटाटे आता सोलून मॅश करून घ्यायचे आहेत। आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। थोडा कढीपत्ता घालायचा आहे। आता आपल्या स्टफिंगला छान चव येण्यासाठी 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे। त्यानंतर 2 बारीक चिरलेली मिरची, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। त्यामध्ये आता आपण मॅश केलेले आलू टाकायचे आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडा आता कोथिंबीर। ही स्टफिंग आता थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण पोळी करून घेऊया। आता आपण केलेला डो छान मळून घ्यायचा आहे। आता डोचा गोळा घेऊ। थोडंसं पीठ लावून मध्यम जाडीची आता पोळी लाटून घेऊ। थोडं लक्षात ठेवायचं आहे की पोळी ना खूप पातळ झाली पाहिजे ना खूप जाड, म्हणजे रोल करताना ती छान राहते। आपली पोळी लाटून तयार आहे। आता याला तेल लावून तव्यावर भाजून घेऊया। ही पोळी मीडियम फ्लेमवरच भाजायची आहे, कारण आपला रोल तयार झाल्यावर आपल्याला ही पोळी परत भाजायची आहे। तर आपली पोळी छान भाजून झाली आहे। आता ही पोळी काढून घेऊया। आता यावर सॉस स्प्रेड करून घेऊया। हा सॉस पूर्ण पोळीवर स्प्रेड करून घ्यायचा आहे। आपण तयार केलेली स्टफिंग या पोळीच्या मध्यभागी अरेंज करून घेऊया। यावर थोडं आता कोथिंबीर घालूया। आता आली सगळ्यांची फेवरेट वेळ। भरपूर असं यावर चीज घालायचं आहे। जितकं जास्त चीज तितका हा रोल चविष्ट होणार आहे। आता या पोळीला असं फोल्ड करायचं आहे। या तव्यावर आता थोडं तेल आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि हे तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे। यावर हा पराठा रोल खमंग भाजून घ्यायचा आहे। हा स्टफ पराठा रोल आता ताटामध्ये काढून घेऊया। बघा, आपला चीजी व्हेज स्टफ पराठा रोल एकदम तयार। बाहेरून गोल्डन, आतून भरपूर चीजी आणि स्टफिंगने भरलेला हा रोल जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।